नमस्कार. रव्याचा चीक, त्याचा कलर पण गव्हाच्या चिकासारखाच आलाय आणि रव्याची कुरडई, त्याचा पण कलर असा गव्हाच्या कुरडईसारखाच आलेला आहे. आणि रव्याच्या कुरडया इतक्या सोप्या आहे ना की त्याला वाटायची पण गरज नाही, चाळायची गरज नाही, फक्त पाण्यात भिजून त्याचा चीक तयार होतो. तर इथं 1 किलो रवा असा घेतलेला आहे मी आणि बारीक रवा घेतलेला आहे. तो रवा जाड पण असला ना तरी पण त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतला तर तो बारीक होतो, पण मी बारीकच रवा घेतलेला आहे. रवा जाड पण असला तरी त्याचं पीठच तयार होतं, बारीक असलं तरी त्याचं पीठच तयार होतं पाण्यात भिजून. तर मी असा पूर्ण रवा एकत्र करून घेतला डब्यामध्ये आणि डब्बा थोडा मोठाच घेतलेला आहे. तर मी काही रवा त्याला धुतला वगैरे पण नाही. तसं रवा धुवून पण घेतात 2 पाण्यात आणि 3ऱ्या पाण्यात भिजू घालतात, पण मी त्याला काही धुतला नाही. डायरेक्ट त्याला 7-8 तांबे पाणी टाकून भिजायला ठेवून दिलं झाकण लावून. तर दुसऱ्या दिवशी उघडला बघा हा डब्बा, तर असं पाणी जमा झालेलं आहे त्याच्यावरती. रवा जो आहे तो खाली जाऊन बसला. तर मी रवा धुतला नाही ना, तर त्याच्यामुळं थोडंसं असं गढूळ पाणी आलं. पण नाही धुतला तरी पण कुरडया मात्र पांढऱ्या शुभ्रच येतात, त्यांचा कलर काही बदलत नाही. फक्त पहिल्या दिवशी रवा भिजू घातला आणि दुसऱ्या दिवशी जे पाणी आहे ना ते मी काढून घेतलं. तर रवा पडू नाही द्यायचा. रवा पुढं आला तर लगेच पाणी बंद करायचं. अर्धा 1 ग्लास त्यात पाणी बाकी असलं शिल्लक तरी पण काही फरक पडत नाही. तर त्याच्यामध्ये मी आता आणखीन दुसरं पाणी टाकून ठेवते. फक्त दुसऱ्या दिवशी थोडंसं गढूळ पाणी निघतं, पण 3ऱ्या दिवशी पाणी एकदम निथळ निघतं. आणि आज 3रा दिवस आहे बघा, तर पाणी किती निथळ निघलं. तर हे पण पाणी असं हळूहळू गाळायचं आणि रवा पडू द्यायचा नाही त्याच्यामध्ये. रवा जर पुढं यायला लागला तर पाणी लगेच बंद करायचं. असं हळूहळू मी पाणी काढून घेतलं. आणि रव्यामध्ये आहे ना 1 अर्धा ग्लास पाणी शिल्लक असलं तरी पण काही फरक पडत नाही. तर आज 3ऱ्या दिवसाचं मी पाणी काढून घेतलं आणि परत चांगलं पाणी असं टाकून ठेवलं. जरी रवा नाही धुतला आपण तर दुसऱ्या दिवशी थोडं पाणी गढूळच निघतं, पण कुरडईच्या कलरमध्ये असा काही फरक पडत नाही, पांढऱ्याच कुरडया येतात. तर परत मी 3ऱ्या दिवशी पाणी टाकून ठेवलं त्याच्यामध्ये एका बाजूला डबा. तर आज 4था दिवस आहे. आज 4थ्या दिवशी पण पाणी एकदम असं स्वच्छ पाणी, निथळ पाणी जमा झालं वरती. ह्या वेळेस तर मी रव्याचीच कुरडई केली आणि आज 4था दिवस आहे तर पाणी काढून घेते. आज कुरडई मी करायला घेतली तर रवा पुढं यायला लागला की लगेच मी तिथं पाणी बंद केलं टाकणं. पुढं यायला लागलाय रवा, हळूहळू पाणी काढून घेतलं मी. रवा पुढं यायला लागला की मी लगेच पाणी बंद केलं काढायचं. तरी पण त्याच्यात अर्धा 1 ग्लास पाणी शिल्लकच आहे, पण तरी पण काही नसतं एवढं. आणि चीक असा जमा होतो खाली. गव्हाच्या चिकाला कसं आहे ना, चमच्यानी मिक्स करून चीक काही निघत नाही, तो असा घट्ट खाली होऊन बसतो. पण रव्याचा असा घट्ट होत नाही, तरी एका बाजूला झालेला आहे घट्ट. गव्हाच्या चिकाला असं हाताने मिक्स करून तो चीक फोडावा लागतो, पण रव्याचा चिकाला फक्त चमच्याने मिक्स केलं तरी तो चीक असा मिक्स होतो. तर असा चीक जमा झालेला आहे माझा. आणि आता तो चीक आहे ना मी पातेल्यामध्ये मोजून घेते. जसं आपण गव्हाच्या कुरडईला कसं चीक मोजून तितक्याच मापाने जितकं चीक असेल तितकंच पाणी आपण माप करतो. तर ह्याला पण तितकंच ठेवायचं. काही रव्याची आहे म्हणून कमी जास्त पाणी करायचं नाही, जितकं चीक आहे तितकंच घ्यायचं. तर इतकं पातेलं भरायला थोडं अर्धं बोट कमी आहे, तर इतकंच पाणी मी कुरडई करायला घेणार. आणि ते पातेलं परत मी डब्यात ओतते, कारण त्या पातेल्याने पाणी मोजून घ्यायचं आहे. तर मी पातेलं ओतून हाताने पातेलं असं पुसून घेतलं आणि त्याच्यामध्ये परत दुसरं स्वच्छ पाणी टाकून जितका चीक भरला तितकंच पाणी मी घेतलेलं आहे. जेवढा चीक होता तितकंच अर्धं बोट कमी केलेलं आहे पाणी मी. आणि ते ज्या पातेल्यात करायचं त्या पातेल्यात मी ओतून घेतलं ते पाणी. 1 ग्लास पाणी शिल्लक घेतलं मी. गव्हाच्या कुरडईला पण असंच करते, 1 ग्लास पाणी शिल्लक घेते, त्या पातेल्यात वतून मी परत मोठ्या पातेल्यात वतते, म्हणजे चिकाचं पातेलं पण धुतल्या जातं.
इकडं मी दुसरा गॅस चालू करून पातेलं ठेवून देते उकळायला. ते जे 1 ग्लास पाणी काढलेलं असतं शिल्लक ते परत आपल्याला काढून घ्यायचं. 2 तुरटीचे खडे घेतलेले मी छोटे छोटे. तर परवा पण कुरड्या केल्या तर त्याची पण तुरटी बाकी होती खलबत्त्यामध्ये. ती तुरटी अशी बारीक कुटून घेतली मी. इतकी तुरटी झाली. बारीक बारीक 2 खडेच घेतले होते. जे पातेलं मी आदन करायला ठेवलं त्याच्यात मी ती तुरटी वतली. चवीपुरतं मीठ टाकते, जितकं मीठ लागल तितकं. पाण्याला उकळी येईपर्यंत मी झाकण लावून ठेवते. पाण्याला उकळी आली आणि जे 1 ग्लास पाणी एक्स्ट्राचं होतं का तर ते 1 ग्लास पाणी मी काढून घेते जास्तीचं ठेवलेलं. का की नंतर त्या डब्यात चीक आहे ना तर तो अर्धा ग्लास इतकं पाणी मी डब्बा धुवून त्याच्यात टाकणार आहे त्या गरम पाण्याने. म्हणून मी जास्तीचं ठेवत असते 1 ग्लास पाणी. तर ते पाणी काढून मी एका हाताने चीक टाकते, एका हाताने हाटते. थोडा वेळ हाटल्यानंतर गॅस बारीक करल मी. जेव्हा तो चीक असा घट्ट व्हायला लागला ना की बारीक करल गॅस. आणि त्या डब्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून हिसळून टाकून घेतला तो डब्बा. चीक एकसारखा मिक्स करत राहायचं चमच्यानी, कारण मग त्याच्यामध्ये गाठी होत नाही. मी हाताखाली घेतलेले पातेलं धरण्यासाठी. तर असं आता मी थोड्या वेळाने गॅस बारीक करते. घट्ट व्हायला आलाय तो चीक. आणि रव्याचा चीक खूप सोपा जातो हाटायला. गव्हाचा चीक तरी अवघड जातो, पण रव्याचा चीक खूपच सोपा जातो हाटायला. असा पूर्ण कडेचा लागलेला मी काढून घेतला, जो कडेला चिटकला होता तो. आता चमच्याचं लागलेलं पण काढून घेते आणि बारीक गॅस करून 5 ते 10 मिनटं मी ताट झाकून ठेवते. तोपर्यंत मी इकडं पाणी घेतलेलं आहे. सोऱ्या धुण्यासाठी मी पाणी घेतलं. त्याच्यात 1 चमचा तेल टाकते त्या पाण्यामध्ये. 2-3 सोरे झाले की म्हणजे सोऱ्या पाण्यातून धुवून घेता येतो. तर चिकाचा कलर इतका छान आला ना, जसा गव्हाच्या चिकाचा कलर येतो तसाच कलर आलेला आहे. तर चीक कसा झाला समजायचा ना, तो असा काचासारखा चमकायला लागतो. तर हे बघा इकडच्या बाजूनी काचेसारखं चमकायला लागलं. हा चीक इकडून तयार होत आहे असा हळूहळू करत. आणि चमचा पण उचलला ना की खाली चीक असा लोंबतो, जीभ निघते. तर आपण ओळखून जायचं की चीक आता तयार झालेला आहे कुरडई टाकायसाठी. आणि कुरडई पण इतकी छान टाकता येते ना, त्याचा कलर पण असा दिसतो की गव्हाच्या कुरडईसारखाच त्याचा कलर दिसतो. 2-3 सोरे असे टाकून झाले कुरडईची. तर सोऱ्या मी त्या पाण्याने धुवून घेते, तेल पाणी मिक्स केलेलं. तर मी 2 वेळेचीच कुरडई टाकलेली आहे. एका सोऱ्यामध्ये 3 कुरडया आरामात होतात 2 वेळेच्या इतर. आणि रव्याच्या कुरडईनी तर असा शीण अजिबात येत नाही. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. ऊन पडायला लागलंय, 7 वाजले. ऊन यायला सुरुवात झाली, त्यासाठी पटपट टाकून घेते. आणि अशा मी 2 दिवस इतक्या कुरडया पडल्या. 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवते. गव्हाच्या कुरडईसारखीच रव्याची कुरडई दिसती. तर अशा पद्धतीने कुरडया टाकल्या. 2 दिवस कडक उन्हामध्ये मी कुरडया वाळवल्या. आणि 1 किलो रवामध्ये किती कुरडई झाली? 57 कुरडई पडली. एका सोऱ्यात मी 3 कुरडया केल्या आणि 2 वेळेची कुरडई केली. तर 1 किलोमध्ये 57 कुरडई झाली माझी. एकसुद्धा कुरडई तुटली नाही. आता मी तेल कडक तापायला ठेवलं, कडक तापवून घेतलं तेल. तर किती फुलली ती कुरडई आणि कलर पण किती पांढरा शुभ्र आला. तरी मी तुरटीचा वापर थोडाच केला होता, बारीक 2 खडे. आणि अगोदरची थोडीशी तुरटी होती ती टाकली होती. जी गव्हाची कुरडई फुलती त्याच पद्धतीने ती फुलली. आणि जशी कुरडई गव्हाची चव लागती तशीच रव्याची पण कुरडईला तशीच चव लागती गव्हाच्या कुरडईसारखी. तर तेल पण कमी लागतं हाताला, तेलसुद्धा लागत नाही त्या कुरडईला. आणि तुटली पण पटकन ती, विरघळती पण लगेच. आणि तेलसुद्धा